तर मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय आता सत्य हा पूर्णपणे हताश झालेला असतो, हातून तुटून गेलेला असतो. सत्य आता बलमाला म्हणत असतो, बघ बलमा, वाघमारेंनी हे सगळं मुद्दामून तर केलं नसेल ना. तुला माहिती आहे ना, सुरुवातीला माझ्यामुळे त्यांची नोकरी गेली होती आणि आपण त्या डीजाला साखरपुड्यामधून उचलला होता. मी चार चौघांमध्ये मम्मी साहेबांची मी त्यांना माफी मागायला सांगितली होती ना. हे सगळं त्याचमुळं त्यांनी बदला घेण्यासाठी हे सगळं माझ्याबरोबर त्यांनी वागले आहेत. तर ना आता असंच वाटत आहे आणि मला पक्की खात्री आहे बघ बलमा, वाघमारेंनी हे सगळं माझ्याबरोबर मुद्दामूनच केलं आहे. बलमा म्हणत असतो, अरे सत्या नको ते विचार करू नको ना. तर सत्य म्हणत असतो, मला सांग वाघमारे माझ्याबरोबर असं का वागले असतील बलमा. इकडे आता बलमा त्याला धीर देत असतो आणि सत्या इकडे आता डोक्याला हात लावतो आणि तो जोरजोरात रडत असतो. बलमा म्हणतो, अरे सत्या, आम्ही तुला लढताना भिडताना बघितले, असं रडताना आम्ही कधीच बघितलं नाही. प्लीज तू असं रडू नको ना. सत्या, तू ना आमचा वाघ आहेस आणि असं हरून कसं चालणार सांग ना. त्यावर आता सत्या म्हणू लागतो, मग बलमा, मी जिंकू कोणासाठी सांग ना. मला ज्यांच्याबरोबर आयुष्य घालवायचं होतं, ज्यांच्याबरोबर जीवन जगायचं होतं, त्याच माझ्याबरोबर नाही आहेत. मग मी कोणासाठी जिंकू सांग ना. एवढं त्यांच्यावर प्रेम केलं मी, त्यांच्यामध्ये एवढं गुंतलेलो, एवढा त्यांना जीव लावला, पण मला काय मिळालं सांग ना. तर आता सत्य हा रडत असतो आणि बलमा त्याला सावरत असतो. तर तेवढ्यातच तिथे 4 ते 5 लोक आलेले असतात. त्या माणसांनी खूपच दारू प्यायलेली असते आणि ते 4 ते 5 लोक आता बोलत बोलत सत्य आणि बलमाजवळ येतात आणि सत्याला आता रडत असलेलं ते बघतात आणि सत्याची आता ते टिंगल करू लागतात. ते लोक आता म्हणू लागतात की हा नक्कीच कुठल्या तरी मुलगीच्या नादात पडलेला आहे आणि त्यामुळेच तिने धोका दिलाय आणि हा आता इथे रडत बसलेला आहे. तर आता ते 4 ते 5 लोक इकडे सत्याची टिंगल करत असतात आणि ला कोणीतरी धोका दिलाय असं म्हणून त्या मुलीला, म्हणजेच आता ते सगळे लोक मंजूला काहीतरी बोलू लागतात आणि याचाच आता सत्याला खूप राग येतो आणि सत्य आता एकदम जोरात त्या लोकांवर धावून जातो आणि त्या लोकांची जोरदार धुलाई चालू करतो. सत्य हा त्या लोकांची जोरदार धुलाई करत असतो आणि तेवढ्यातच तेथे पोलीस येतात आणि पोलीस आता त्या सगळ्यांची भांडणं सोडवतात आणि सगळ्यांना पकडून ते आता पोलीस स्टेशनवर घेऊन जातात. तर त्या पोलिसांनी सत्याला त्या लोकांना मारताना पण पाहिलेलं असतं, त्यामुळे सत्याला पण आता ते पोलीस अटक करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो, मंजू ही मंदिरामध्ये रडत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे अमृता येते. आता अमृताला पुढे पाहून मंजू एकदम जोरजोरात रडू लागते आणि अमृताला आता जोरदार ती मिठी मारते. त्यानंतर अमृता आता तिला जरा एकदम शांत करतात. अमृता मंजूला आता धीर देत असते आणि ती म्हणू लागते, अगं दिदे, तू इथे एकटीच काय करत आहेस आणि तू घरी पण आली नाहीस. आम्ही तुझी किती उशीर झालं वाट बघत आहे आणि तू इथे काय करत आहेस आणि तू एवढं रडत का आहेस. नेमकं काय झालेलं आहे, प्लीज सांग ना मला. आता अमृता म्हणत असते, हे बघ दिदे, त्या दाजीने तुला बोलावलं होतं, तू तिकडे गेली होतीस ना आणि होकार बिना देताच तू तिथून निघून आलीस. पण तू असं का केलंस सांग ना मला. तर इकडे आता मंजूला एकदम आठवू लागतं, सुनंदा आता फाशी घेणार असते आणि सुनंदाने आता मंजूकडून वचन घेतलेलं असतं की सत्यजितरावांना तू नकार देशील. आता हे बोलणं सगळं मंजूला आठवू लागतं आणि मंजू आता मनातल्या मनात म्हणू लागते, मी ना हे सगळं अमृताला सांगू शकणार नाही आणि तिला जर सांगितलं तर ती आईवर जाऊन खूप ओरडेल. मला ना तिला काहीतरी वेगळं सांगायला हवं, असं आता मंजू विचार करत असते. त्यानंतर मंजू आता बोलू लागते, अगं अमरे, सत्याचा ना गैरसमज झाला होता. तो ना मैत्रीला प्रेम समजत होता बघ. तसं पण आमचं आधीच ठरलं होतं ना की डिवोर्स होईल म्हणून. इकडे अमृता म्हणू लागते, अगं दिदे, तू असं का बोलत आहेस आणि आपण सगळी ह्याच दिवसाची वाट बघत होतो ना आणि अचानक तू असं का म्हणत आहेस आणि तुझं मन कसं बदललं. दिदे, काय झाले सांग ना. काहीतरी नक्कीच झालं आहे आणि तू माझ्यापासून ते लपवत आहेस. तुला कोण काय बोललंय का, तुला कोणीतरी धमकी बिमकी दिली आहे का सांग ना मला दिदे.
अमृता आता मंजूला विचारत असते तर मंजू एकदम जोरात अमृतावर ओरडते, ए अमरे, ना मला कोणी धमकी दिली आहे ना कोणी माझ्यावर दबाव आणलाय आणि प्रत्येक गोष्ट मला असं खोदून खोदून विचारायचं नाही बघ. मी प्रत्येक गोष्ट तुला सांगायचं मला ना अशी गरज वाटत नाही बघ. आता तेवढ्यातच आपण पाहतो इकडे मोरे साहेबांनी मंजूला कॉल केलेला असतो आणि मंजू आता फोन उचलते तर तिकडे मोरे साहेब आता म्हणू लागतात, हे बघा वाघमारे, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनवर या. त्यावर आता मंजू म्हणू लागते की काय झालंय सर आणि तुम्ही मला एवढ्या लगेच कशासाठी बोलवत आहात, काही इमर्जन्सी आहे का. त्यावर आता मोरे साहेब म्हणू लागतात, हे बघा वाघमारे, सत्याला अटक झाली आहे आणि तुम्ही ना लवकरात लवकर इकडे पोलीस स्टेशनवर या. असं म्हणताच इकडे मंजूच्या हातातील मोबाईल एकदम खाली पडतो आणि मंजू आता विचार करू लागते. त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये पाहतो इकडे सत्याला आता पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि सत्या आता एका खुर्चीवरती बसलेला असतो. तर इकडे सत्याला आता मंजूबद्दलच ते विचार येत असतात. मंजूने माझ्याबरोबर असं का केलं असेल, वाघमारे माझ्याबरोबर असा का वागले असतील, आता तो याचाच विचार करत असतो. तर आता सत्या खुर्चीवरती बसलेला असतो आणि तो आता विचारामध्ये पडलेला असतो. तर इकडे ते पोलीस कॉन्स्टेबल आता मोरे साहेबांना म्हणतात, हे बघा सर, तिकडे टेकडीवरती हे सगळेजण भांडत होते आणि सगळ्यांनी खूप दारू प्यालेली आहे, त्यामुळेच आम्ही यांना पकडून इकडे आणलेलं आहे. तर इकडे बलमा एकदम म्हणतो, हो साहेब, यांनी दारू पिली आहे, आम्ही दोघांनी दारू प्यायलेली नाही. तर आता ते कॉन्स्टेबल म्हणू लागतात, ए गबस रे तू, तुम्ही सगळ्यांनीच दारू प्यायली होती आणि तुम्ही तिकडे मग टेकडीवर काय करत होता. त्यावर आता बलमा म्हणू लागतो, मग तिकडे टेकडीवर काय दारू प्यायलाच येतात का सगळे लोक. त्यावर आता ते कॉन्स्टेबल म्हणू लागतात, दारू प्यायलंही नाही तर तुम्ही तेथे भांडत का होता. त्यावर आता बलमा म्हणू लागतो, हो साहेब, मग सगळेजण दारू पिऊनच भांडत असतात का. पुढे बलमा म्हणत असतो, बघा साहेब, आमचं तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर प्लीज तुम्ही टेस्ट करून बघा, आम्ही दारू प्यायले नाहीत आणि या लोकांची चूक आहे, त्यांनीच आम्हाला येऊन मारहाण करायला सुरुवात केली होती. आता एकदा मोरे साहेब पुढे येतात आणि सगळ्यांना शांत करतात. तर इकडे आता मोरे साहेब त्या पोलीस कॉन्स्टेबलवरच ओरडतात. तर पुढे आता मोरे साहेब सत्याला जा विचारतात, हे बघ सत्या, नेमकं काय झालं होतं तू तुझ्या तोंडूनच सांग, असं काय घडलं होतं, तू त्या पोरांना एवढं बेदम मारलं आहेस, सगळं आम्हाला तू आत्ताच्या आत्ता सांगायचं, काय झालं होतं नेमकं, प्लीज सांग. इकडे बलमा एकदमच मध्ये म्हणतो, हे बघा साहेब, तो ना आत्ता बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, तुम्ही प्लीज त्याला काहीही विचारू नका, त्याला ना जरा शांत राहू द्या. तर तेवढ्यातच आपण पाहतो आता मंजूची पोलीस स्टेशनमध्ये एंट्री होते आणि तिच्या मागे मागे डीजा आणि अमृता पण तिथे आलेले असतात. आता मंजू पळत पळत तिथे येते आणि विचारू लागते की काय झालं यांना. तर ते पोलीस कॉन्स्टेबल्स आता म्हणू लागतात, सत्याने या सगळ्या लोकांना मारलं आहे आणि आम्ही तिथे पोहोचलो म्हणून ही लोक वाचली आहेत, नाहीतर यांचं काही खरं नव्हतं. तर आता मंजू त्या सगळ्या लोकांच्या तोंडाकडे बघू लागते, त्यांच्या तोंडावर खूप जखमा असतात आणि सत्याने त्या लोकांना बेदम मारहाण केलेली असते. तर आता मंजू सत्याला विचारते, सत्या मला सांग, तू या लोकांना का मारला आहेस आणि जरा वर काहीतरी झालं असतं तर तू यांच्या आईवडिलांना काय उत्तर दिलं असतंस. तुला ना जरासुद्धा तुझ्या रागावर ताबा नाही आहे बघ. त्या इकडं बघ, तू मला वचन दिलं होतंस ना, रागावर कंट्रोल ठेवीन, रागावर नियंत्रण ठेवील. मला सांग, तू मला वचन दिलं होतंस ना, मग तू यांना का मारहाण केलीस. वा आता सत्या एकदम उभारतो आणि तो म्हणू लागतो, वाघमारे, मी तुम्हाला त्यावेळी वचन दिलं होतं, ते का माहिती आहे ना, तेव्हा आपल्या दोघांमध्ये काहीतरी नातं होतं, पण आता आपल्यामध्ये काहीही नातं नाही आहे, असंच तुम्ही आता समजा. आणि आता ना त्या नात्यासोबत हे सगळं वचन आहे ना ते पण संपलंय असं समजायचं तुम्ही. नंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे मम्मी साहेबने आता चक्क मिठाईच घरामध्ये आणलेली असते आणि ती खूपच आनंदात असते आणि ती कवीला आणि सपना वहिनीला ती मिठाई चारते आणि आता खुर्चीवर जाऊन ती बसते आणि मिठाई खातच असते. तेवढ्यातच तेथे सवी येते आणि सवी आता मम्मी साहेबला जा विचारू लागते, मम्मी साहेब, तुम्ही ना हे बरोबर केलं नाही,
मंजू वहिनीला या सगळ्याचा खूपच त्रास झाला असेल आणि एवढं लक्षात ठेवा की मंजू वहिनीला त्रास झाला आहे म्हणजे सत्या दादाला पण खूप त्रास झाला असेल. तर इकडे मम्मी साहेब आता सवीला ओरडू लागते, सत्या माझा मुलगा आहे आणि तू मला मी त्याच्याबरोबर कसं वागायचं हे मला शिकवायचं नाही, असं मम्मी साहेब आता जोरात सवीला ओरडते. तर सवी आता शांत बसते. तेवढ्यातच आपण पाहतो इकडे बलमाने आता मम्मी साहेबला कॉल केलेला असतो आणि बलमा आता मम्मी साहेबला सगळं काही घडलेला प्रकार सांगू लागतो आणि पोलिसांनी कशा प्रकारे सत्याला अटक केली आहे आणि सत्या आता पोलीस स्टेशनमध्ये आहे हे सगळं तो आता मम्मीला सांगतो. तर इकडे मम्मीला एकदम धक्का बसतो आणि मम्मी साहेब आता रागारागाने फोन ठेवते आणि ती मनातल्या मनात म्हणू लागते, त्याला अशी कशी अटक झाली आणि हे सगळं आहे ना त्या नेबळटचीच खेळी आहे आणि ती ना माझ्यावरचाच राग काढते सत्यावर. त्यांना चांगलंच माहीत आहे की माझ्या लेकाला त्रास दिला ना की मलाच खूप त्रास होईल, तिला ना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तिने माझ्या लेकाला अटक केली आहे. नंतर आता पुढे इकडे मम्मी साहेब मंजूच्या आत्याला फोन करते आणि नेबळटने म्हणजे मंजूने जे काही आता केलं आहे आणि सत्याला मुद्दामून बदला घेण्यासाठी कसं काय पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक केली आहे असं सगळं काही आता ती मंजूच्या आत्याला सांगू लागते. मी आता त्या नेबळटला सोडणार नाही बघ, असं मम्मी साहेब मंजूच्या आत्याला सांगते. तर इकडे हे सगळं प्रकार ऐकून आता मंजूची आत्या पण जाम खुश झालेली असते. त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढच्या सीनमध्ये पाहतो इकडे तात्यासाहेबांच्या घरामध्ये तात्यासाहेब दारू पीत बसलेले असतात आणि पंकज पण तेथेच सोप्यावरती बसलेला असतो आणि पंकज आता तात्यासाहेबांना म्हणत असतो, हे बघा तात्यासाहेब आपल्याला तर वाटतंय की सत्या आणि मंजूचा डिवॉर्स झाला नाही पाहिजे, पण ती सत्याची आई आहे ना ती या दोघांना वेगळं करण्यासाठी आकाश पाताळ एक करत आहे. मग आपण त्यांचा डिवॉर्स कसा थांबवायचा, काय करायचं नेमकं आपण, त्यावर आता तात्यासाहेब म्हणू लागतात, हे बघा पंकज सत्याच्या आईला ना काय वाटतंय माहिती आहे काय की सगळं काही तिच्याच हातामध्ये आहे, पण सत्याच्या घरातलं सगळं आपल्या दोघांच्या हातामध्ये आहे आणि हे त्या सत्याला पण आणि सत्याच्या आईला पण माहीत नाही आणि काय पण करून सत्या आणि मंजिरी वाघमाऱ्याचा डिवॉर्स झालाच नाही पाहिजे. तर आता सगळे तात्यासाहेब आणि पंकज बोलत असतात. तेवढ्यातच बलमा तात्यासाहेबांना फोन करतो. तर इकडे तात्यासाहेब आता फोन उचलतात आणि सत्या तिकडे आता बोलू लागतो की तात्यासाहेब अटक झाली आहे. त्यावर तात्यासाहेब म्हणतात कोणाला अटक झाली आहे, त्यावर आता सत्या म्हणतो की सत्याला अटक झाली आहे आणि तात्यासाहेब आता विचारू लागतात की कसं काय झालं नेमकं, तू ना काही काळजी करू नकोस, नेमकं काय झालंय मला सविस्तर सांग. त्यावर आता बलमा सगळं काही घडलेला प्रकार तात्यासाहेबांना सांगतो. तर इकडे तात्यासाहेब म्हणू लागतात, हे बघ बलमा काहीही काळजी करू नकोस, मी पोलिसांशी बोलून घेतो, तू ना काही काळजी करू नकोस आणि मंजिरीला म्हणजेच आमच्या मुलीला सांग की तू काहीही काळजी करू नकोस, आम्ही आहोत तिच्या पाठीमागे, असं म्हणून ती आता फोन ठेवतात. त्यानंतर इकडे पंकज आता तात्यासाहेबांना विचारतो की काय झालं तात्यासाहेब, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर आता तात्यासाहेब म्हणतात की सत्याला अटक झाली आहे आणि तो सत्याना प्रेमामध्ये आंधळा झाला आहे, त्या सगळ्या 4-5 लोकांनी त्याला मारहाण केली आहे आणि उलट सत्याने पण त्या लोकांना मारहाण केलेली आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी आता सत्याला अटक केली आहे बघ. त्यावर आता पंकज म्हणतो मग तात्यासाहेब आता निघायचं का आपण. त्यावर आता तात्यासाहेब म्हणू लागतात बिलकुल नाही, आपण ना येथील आमदार आहोत आणि आता आपल्याकडे एवढीच कामं आहेत का प्रत्येकाला जाऊन तुरुंगातून सोडवायला, हीच कामं राहिली आहेत का, त्यांचं त्यांनी बघून घेतील, असं तात्यासाहेब आता पंकजला म्हणतात. सत्य हा तात्यासाहेबांसाठी एवढं काही करत असतो पण तात्यासाहेब सत्याकडे लक्ष देत नाहीत आणि सत्याला एक प्याजा समजून ते त्याच्याबरोबर तशी वागत असतात आणि तात्यासाहेब आता सत्याला सोडवण्यासाठी तिकडे पोलीस स्टेशनमध्ये जाणार नसतात आणि ते सत्याला असंच वाऱ्यावर सोडतात. त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय आता मंजू सत्याला म्हणते, हे बघ सत्या माणसात आहेस का तू, एवढं कोण कोणाला मारते रे, त्यांच्या ना तोंडाकडे बघ, त्यांना किती लागले बघ. इकडे सत्या पण म्हणू लागतो वाघमारे ती लोक माझ्या वाकड्यात का गेलेत आणि वाघमारे तुम्हाला मला ही सांगायची गरज नाही की मी त्या लोकांना का मारले, तुम्हाला चांगलंच माहीत आहे.
इकडे मंजू म्हणते गरज नाही म्हणजे म्हणजे तू असं उठसूट सगळ्यांना मारत बसशील का? इकडे सत्या म्हणतो होय मग माझ्या जर कोण वाकड्यामध्ये गेलं ना मी त्या सगळ्यांना धुवून टाकणार, त्या सगळ्यांना मी मारणार आणि तुम्हाला याच्याशी काय देणं घेणं? इकडे मंजू म्हणू लागते जाऊ दे तुला सांगून काही उपयोगच नाही, तुला ना फक्त तुझा रागच महत्वाचा आहे. हे बलमा एकदम म्हणतो हे बघा वाघमारे मॅडम, सत्याने काहीच केलं नाही, ती लोकच ती पोरच पहिला सत्याला डिवचायला तिथे आली होती आणि त्यामुळे सत्या रागाच्या भरात त्यांना मारहाण करू लागला. आता सत्या एकदम बलमाला म्हणतो हे बघ बलमा त्यांना काही सांगू नकोस, यांना ना काहीही सांगून उपयोग नाहीये, यांनी कोणाचं काय आजपर्यंत ऐकलंय, कारण ह्या यांच्या मर्जीच्याच मालकीन आहेत. त्यांना वाटतंय की आपण चुकलोय म्हणजे आपलं सगळं चूक झालंय. इकडे सत्या मंजूवर आता ओरडून बोलत असतो आणि मंजू इकडे मनातल्या मनात म्हणू लागते आता इथून पुढे सत्याला माझ्या अशा वागण्याचा खूप राग येणार आहे, त्याला याचा खूपच त्रास होणार आहे, मला ना त्याच्याबरोबर असं कठोर वागायला पाहिजे ना, त्याच्या नजरेमध्ये वाईट वागायला पाहिजे असं आता मंजू विचार करते. आणि मंजू आता सत्याला म्हणते आता मंजू म्हणू लागते मी ना माझ्या मर्जीची मालकीन आहे बघ, तुला काय वाटायचंय ते वाटू दे, पण तुझी ना गुंडगिरी माझ्या पुढे चालणार नाही बघ. सत्या पण म्हणू लागतो हे बघा वाघमारे तुम्ही तुमच्या मर्जीच्या मालकीन आहेत ना, तर मग मी पण माझ्या मर्जीचा मालक आहे आणि मला ना जसं वाटतंय तसं मी वागेन, फक्त तुमच्या पुढे काय अख्ख्या साताऱ्यासमोर गुंडगिरी करणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करून घ्या. आता सत्या मंजूला असं रागाने बोलत असतो तेवढ्यातच मम्मी साहेबची तेथे एंट्री होते आणि मम्मी साहेब आता त्या दोघांना भांडताना पाहते आणि मम्मी साहेब आता हळूच आपला मोबाईलवर कडते आणि सत्या आणि मंजू भांडत असतात त्याचा ते व्हिडिओ बनवू लागते. इकडे मंजू पण आता सत्याला म्हणते तुला जे करायचं आहे तेच करणार आहेस ना, मग येण्या जाणाऱ्यांची सगळ्यांची डोकं फोड आणि जर तुझं मन समाधान झालं नाही तर तू माझं पण डोकं फोड. मी सगळ्यांना सांगत बसले की सत्याबद्दल आहे तो गुंड नाही, तरीही तू माझ्या शब्दाला मान दिला नाहीस आणि मलाच तू तोंडावर पाडलेस ना, एका दिवसात एवढा बदललास का सत्या, ना तुझ्याकडून अपेक्षा नव्हती बघ सत्या. नंतर पुढे आता डीजा आणि अमृता पण आता मंजूला समजावत असतात. इकडे सत्या आता त्या सगळ्यांना शांत करतो आणि तो म्हणतो की डीजा आणि अमृता प्लीज तुम्ही यांना काही बोलू नका, त्यांना दुसऱ्याचं काही ऐकून घ्यायचंच नसतं, त्यांना वाटतंय ना माझीच चूक आहे तर माझीच चूक आहे. सगळं मम्मी साहेब रेकॉर्ड करत असते आणि मोरे साहेबांची नजर एकदम मम्मी साहेबवर जाते आणि मोरे साहेब आता मम्मी साहेबला म्हणतात मिसेस सुर्वे तुम्ही रेकॉर्डिंग का करत आहेत आणि तुम्ही ना आत्ताच्या आत्ता ते रेकॉर्डिंग बंद करा, तुम्हाला कोणी परमिशन दिली की असं तुम्ही वागत आहात. तर आता मम्मी साहेब एकदम मोबाईल ठेवते आणि ती पुढे येते आणि ती पण आता मंजूवर ओरडून जाते. ती आता म्हणू लागते हे नेबळट स्वतःच्या नवऱ्याला तू अटक केलीस होय आणि ह्यो खोडगेपणा तुझ्यात कुठनं आलाय, कुठल्या जन्माचा राग काढत आहेस तू माझ्या मुलावर, तर आयुष्याची वाटच लावली आहेस आणि आता त्याच्या आयुष्यातून चालली आहेस तर गप गुमान जा की अजून कशाला त्याला त्रास देत आहेस. तर आता मम्मी साहेब आता मंजूवर हात धुवून घेत असते आणि मंजू आता गप्प मम्मी साहेबचं बोलणं ऐकून घेत असते. तर आजचा एपिसोड येथे संपतो. तर मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि जर सन मराठीवरील नवीन मालिका जुळली गाठ ग या मालिकेचे तुम्हाला जर रिव्ह्यूज पाहायचे असतील तर प्लीज ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुमच्यासाठी ते सगळे रिव्ह्यूज घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.